मित्रांनो नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. लय दिवसांना आता आणायचे. तर मित्रांनो आता आम्हाला खायचा आहे हुळा. रानात काय खायचं आहे? हुरडा नाही, बोबडे. हुळा खायचा आहे, हुळा. आणि हरभऱ्याचा हुळा खायचा आहे. काही ठिकाणी हावळा म्हणतात. पुणे भागात, बारामती भागात त्याला हावळा म्हणतात. हावळा. आमच्या भागामध्ये त्याला हुळा म्हणतात. मस्तपैकी रानातले आपले घरचे हरभरे काढलेले असतात, तो पडलेले वाळलेले हरभरे असतात. काढ असे तुम्हाला दाखवणार. काढ म्हणजे तुम्हाला दाखवतो. काढ म्हणजे काय असतं, जे हरभरा पूर्ण मुळासकट तो पडलेला असतो किंवा कापलेला असतो. आणि ते सगळं जे असतो ना भेळा, त्याला काढ म्हणतात. काढ. तर ती काय करायचं, डायरेक्ट असं जाळायचं असतं. आणि जाळलं की रानात भाजणं, ती एकदम हुळा म्हणजे हावळा म्हणतात त्याला. आणि हुळा बी म्हणतात. दोन्ही शब्द घेतोय, त्यामुळं कन्फ्यूज होणार नाहीत. तर आता मस्तपैकी आता इथे भाताच्या रानामध्ये इतकं छान वाटते ना. आता तर आम्ही खायला सगळे चालू आहे. त्या आरतीची झोप चालली आता इथे, तिला सुस्ती चढली. हा बघा, पांघरून घेतलं तिनं, झोपली ती रानात. तिला मस्त वाटले आंब्याच्या झाडाखाली. ही पाठी मग तुम्हाला झाड दाखवतो. हा बघा, हे झाड. इकडं बंधुराच्यात बारकं जयराम. ही पिऊचा डान्स चालला इथं, कोंबडी डान्स. कोंबड डान्स आहे बघा. आहे का, कसा आहे, कसा डान्स करते. कोंबडा डान्स म्हणते त्याला. ही पुन्हा सोनू आली, पुन्हा मम्मी आली इकडं. सगळेजण आलेत आता रानात मस्तपैकी. आता आपण हुळा कसा भाजायचा आणि कसं कसं असते तुम्हाला दाखवू. चला. इकडे बघा, ही बघा इकडे, इकडली कंपनी सगळी. ही पियू, त्या हां पियू, जयराम, इकडं सोनू दिदी. आणि इकडे मम्मी आहे बघा. आमची मम्मी म्हातारी झाली आता, तिचं गुडघं घाईला आलेत. ती आरती आहे इकडं, पण आरती झोपली, तिचं पोट दुखतंय. काल 2-4 दिवस झालं तिच्या दवाखान्यात जरा चालली तिची पळापळ. आता हरभरा ती खात नाही, पण झोपली ती आता इथं निवांत. हरभरा काय खाणार नाही. दवाखान्यात तिचं पोट दुखतंय सारखं, त्यामुळे दवाखान्यात नेलं तिला. आता करणार काय, हसायला लागली. पोट दुखतंय तिचं पण हसती. ठीक आहे. आता बघा, ही जी आहे ना हरभरा, तुम्हाला दाखवतो. ही हरभरा आपल्याला खायची आहे बघा. ही जाळायची आपल्याला. आणि हे जाळलं की मस्तपैकी पुन्हा थोड्या वेळानं ही करायची, ज्वारीचा हुरडा भाजायचा आहे. हीत आपल्याला करायचं. चला, हे इकडे घ्यायचं आहे. हे बघा, हित आणून टाकू आपण. मस्तपैकी आता बघू हुळा भाजू कसं. रानात एकदम ही भारी वाटतो असलं खायला. थोडं आणखी घ्यायचं असते, याचं म्हणजे घ्यावंच लागणार आहे. घ्या थोडं. हा बघा, आणि कमी जास्त पडेल म्हणून एवढं घेतलंय. ह्याला काळजी घ्यावं लागते, लवकर लवकर हलवावं लागते, नाहीतर जळालं की काय होते, करपल्यासारखं वाटतंय. आता कुठे गेली काडीपिटी? हाय काडीपिटी चालू आहे का पण व्हिडिओ? हा हाय हाय, सेकंद पडलेला असं होय. आता सुरुवात करू आपण. इकडून काढी लावू, ह्याला थोडं पातळ करू म्हणजे जरा. तर बाळा, तू बाळा ही याच्या माचीच ना पहिली काढी तर विजलेले. अंकलच्या पलीकडून जा किती आहे, पहिल्या कशाला खडा लागलेला आहे. हवेने पलीकडे जाळ जाईल. आता मस्तपैकी जाळ लागलाय, बघू का भिजतोय आणखीन. चला, एकंदरीत पेटले. सर का सर पळून अलीकडे अलीकडे एकंदरीत पेटलंय. टाका त्याच्यावर दुसरं थोडं 2-4 काढ. तसं टाका म्हणजे लागतंय चौकडच. आता पेटलेलं आहे आणि थोडं करपल म्हणून आपण थोडं हलवावं लागतंय. किती थोडं होतं, आता लय झालं. तिकडे बघ चुलीवरून कसं हलायला लगा लगा लगा.
झालं सकाळचं तेवढं ही झालं लगी लगी भाजी निघते ते काय ह्याच्यावरची चिलट उडायला लागली आंब्यावरची इतकी हाय जाती वरी झालं झालं इजला आता ते असं करायचं असतं आणि हे बघितलं ते सगळे घ्या त्याच्यावर मध्ये म्हणजे राहिले असेल पेट नाही घेत थांब ते बस कर थांबा इजला आता अगं ताई बास ग ताई ही होऊन जाते ती बाटली काढ बापा पलीकडे चांगली बाटली काठीनं बाटली काढ अगं बास पुन्हा ती हिवत असते पिऊ ही होणार नाही पुन्हा ती कच्चच राहतंय कच्चं राहते त्याला पेट होते लई पसरलं सारे ह्या दादानं ती बाटली चांगली आहे, सारा महाग लय करपल्यावर नाही गोड लागत पुन्हा बाटली सारा महाग नाही इथं नाही अगं एकदा जेरा म्हणून होतो आम्ही पिठूला पडक तो इकडं आता का येता जाणार नाही रे बा कुठं आणला एकीकडेच पळत आहे ठिणगी उडून काय करू ती काय तिने आणून टाकले अलीकडेच लोटा बाहेर मग पाणी पिली काय पप्पू लय तर मित्रांनो हे एकंदरीत काय केलंय हुळा भाजला हुळा आता खायचं काम करायचं आता सगळे बसतील कडे खातील तर हुळा खायचं काम चालू आहे बघा बसलोय आपलं ही हुळा आहे बघा इथं आता बसत्यापैकी हरभरा आहेत असं हे करायचं बघा असं मोकळं मोकळं होतं दिसलं का तुम्हाला आणि हे खायचे भाजलेले छान लागतात खाची बाळा काय काय करपलेत नाही तरी चला मित्रांनो एकंदरीत हुळा आणि हावळा हा खाल्लेला आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका बाय.